कार्तिक, हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, अजूनही त्या माणसांचे 2 लाख रुपये देणं बाकी आहे. आता हे जे काही झालंय ते शेवटचं. यापुढे घरात कुणीही असे पैसे मागायला येता कामा नये, सांगून ठेवते. ऐक कार्तिक, अरे का वागतोयस असं? मला सुद्धा खूप राग आला होता, पण काय करणार, आई आहे ना मी तुझी. रागापेक्षा सुद्धा दुपटीने प्रेम करते तुझ्यावर. हे सगळं तुमचंच येणार आहे नंतर. थोडा जबाबदारीने वागायला शिक ना. तुझा हात धरून घराबाहेर काढायला निघाले होते ना मी जेव्हा, तेव्हा नंतर मी विचार केला की तू कुठे जाशील, काय करशील. जीव कासावीस झाला होता माझा. पण बास कार्तिक, आता हे असं चुकीचं वागायचं नाही कार्तिक. कुणालाही न सांगता या घरापासून दूर जायचं नाही, नाहीतर माझ्याशी गाठ आहे. आईचा थोडा तरी विचार करणार आहे. सॉरी आई. मी परत नाही वागणार असं. तुम्ही बसा, मी ज्यूस घेऊन येते तुमच्यासाठी. मी पण आईना मदत करतो. कार्तिक बस. ये बस. आय एम सॉरी. दादा प्लीज, सारखं सारखं तू मला सॉरी नको म्हणूस. पण तू मला जे वचन दिलंयस ते लक्षात आहे ना? हो, लक्षात आहे माझ्या. आपण बोलू त्यावर. दादा, माझ्याकडे पळून जाण्याशिवाय दुसरा कुठला मार्गच दिसत नाहीये रे. कार्तिक, मी बोललो ना आपण बोलू यावर. निवांत बोलू. कार्तिक, काळजी करू नकोस. हे बघ, जर वेळ पडलीच ना तर तुझा पळून जाण्याचा मार्ग पण मंजूर करेन मी. मग तर झालं. थँक्यू. थँक्यू. सोनटक्के सर, सोनटक्के सर, एक धमाकेदार बातमी आहे. ओ, तुमचे धमाके वगैरे नंतर करावं. मला ती केबिन मध्ये खूप महत्वाचं काम आहे. मला तिकडे. गुड मॉर्निंग सर. आणखीन एक. गुड मॉर्निंग. काय, कशा आहात देशपांडे बाई? बऱ्या आहात ना? मी बरी आहे हे बघून तुम्हाला आश्चर्य वाटते की त्रास होतोय म्हणून विचारून खात्री करताय? नाही, पण खरंच सर, दाद द्यायला हवी आहे तुम्ही ज्या पद्धतीने माझं वाईट करण्याचा प्रयत्न केलात ना त्याला. हे म्हणजे बघा ना, आम्ही एम्प्लॉईज नोकरीसाठी दिवस रात्र एक करतो आणि आपल्या या ऑफिसला दुसरं घर बनवतो. पण जेव्हा हे दुसरं घर आपल्या हक्काच्या घराचे वासे मोजू लागतं ना, तेव्हा असं वाटतं की अरे आपण उगाच इतकी मेहनत घेतली. सगळ्या मेहनतीचा ना पश्चाताप होतो. वाईट वाटतं सर. तुम्ही माझ्या बहिणीच्या लग्नाच्या दिवशी माझ्या घरी येऊन जो तमाशा केलात ना, मला जो आहेर दिलात ना, तो कसा विसरू मी?
नाही, कुठल्या हक्काने तुम्ही स्टाफच्या पर्सनल आयुष्यात ढवळाढवळ करता? कुठल्या हक्काने तुम्ही फिमेल एम्प्लॉईजना ऑफिस आवर्स नंतर रात्री बेरात्री कॉल्स करता? काय समजून तुम्ही स्टाफच्या घरगुती कार्यात जाऊन तिथे धिंगाणे करता? मी तुम्हाला तरी तुमचं हे वागणं पटतंय का? असं काही नाहीये देशपांडे भाई. आता कुठे भाई काय चुकीचं वागलो मी? हो ना. आता तुम्हाला मी कधी फोन केला तरी तुम्ही कधी माझा फोन घेता की नाही? हो ना, त्यात काय? मग ही अशीच माणसं ना ऑफिसचं वर्क कल्चर खराब करतात, चुकीचे पायंडे पडतात, बॉसला इम्प्रेस करण्यासाठी हाजी हाजी करतात. आणि पगार आम्हाला ऑफिस देते सर, तुम्ही नाही. आणि तेही ठरलेल्या तासांच्या कामाचा. आणि पगार देताय म्हणजे तुम्ही आम्हाला विकत घेतलंय असं नाहीये. त्यामुळे हे प्लीज लक्षात ठेवा, निदान माझ्या बाबतीत तरी. करा तुमचा धमाका. अय्या सर, मी विसरून गेले अहो. ईश्वर. काय तुमचं? बसा ना, काम करा ना. चला कामाला लागा. चल जा. दीपिका, अगं आठवली मला बातमी. आठवली? पेढे वाटू? शटा. ओके. अगं मला बातमी आठवली. काय झालं माहितीये, आपली काश्मीरची ब्रांच आहे ना, तिथले आपले ब्रांच मॅनेजर आणि कॅशियर पळून जाऊन लग्न करणार होते. बर्फात अडकले, गोठले आणि घरच्यांना सापडले. आहे ना मज्जा? मग त्यात हसण्यासारखं काय? प्रेमात असलेले दोन बिचारे जीव जर अडकले आणि पकडले गेले, त्यावर हसायचं? हो इंद्राजी, पण पळून जाऊन लग्न करणे हा काय पर्याय असू शकत नाही ना. का नाही? म्हणजे जर दुसरा कुठला पर्याय उरलाच नसेल तर? इंद्राजी, प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो. फक्त लोकांना कठीण पर्याय नको असतात. आणि कसं आहे, आधी प्रेम करताना सगळं सरळ आणि सोपं वाटतं. एखादा प्रॉब्लेम आला की मग लगेच शॉर्टकट निवडतात. वा, पण हे सगळं तुम्हाला कसं माहित मॅडम? तुम्ही कधी प्रेम केलंय? हो, मी केलंय प्रेम. गरे गरे गजारे सारे पद प गरे गरे गजारे सारे पद प मद सा सा दे परे रे म प ग मद सा सा दे परे रे म प ग नि सारे ग प दे म प ग म रे गरे गरे गजारे सारे पद प गरे गरे गजा. मॅडम, तुम्ही प्रेम केलंय? मग तो लकी मुलगा कोण आहे सांगा? असं बघू नका, नजर लागेल. बोला ना मॅडम, कोण आहे तो मुलगा? मॅडम, हे बघा, रिकव्हरीला जायला उशीर होतोय, आपण निघूया. हो पण मॅडम सांगा तर, कोण आहे तो मुलगा? इंद्राजी, सा सा दे परे रे म प ग मद सा सा दे परे रे म
सानू जरा फळी दे ग. हो. पाणी द्या ग जरा. हा. पाणी. स्वयंपाक तयार आहे. जेवायला वाढू का गरम गरम? हा. शलाकाचा काही फोन आला होता का? बरं आहे. 2 दिवसातच संसारात रमलेली दिसते. छान. वाढ जेवायला वाढ. मी हातपाय धुवून घेतो. मॅडम, मगाशी तुम्ही ते सांगत होता ते राहूनच गेलं. तुम्ही जेव्हा प्रेम केलं त्याबद्दल. ते मी असं म्हणत होते की प्रेम करणं खूप सोपं आहे, पण ते निभावणं खूप कठीण. आणि मुलींच्या बाबतीत तर म्हणजे मला हे म्हणायचंय की कुठल्याही मुलीला आई बाबांचा विश्वास मोडून काही करणं खूप कठीण असतं. आणि मुलांचं काय, त्यांना कुठे त्यांचं घर सोडायचं. लांब मुलगी जाते तिच्या लोकांपासून, तिच्या घरच्यांपासून. त्यामुळे प्रेम फक्त परीक्षा बघतो. मॅडम, समजा तुम्ही प्रेमात पडलात आणि तुमच्या घरून विरोध झाला आणि तुमच्यावर पळून जायची वेळ आली तर? माझ्यावर काय येईल अशी वेळ? मॅडम, समजा प्रेमात इतर सगळे दरवाजे बंद झाले आणि दुसरा काही पर्यायच नाही उरला तर? नमस्कार, एसपी बँकेतून आलो. एसपी बैंक? अंदर आओ दिख रहा, अंदर आओ. आओ आओ आओ. बेसो बेसो बेसो. ही माझी बायडी शिरीन खोकावाला. 2 बरस पासून ती आजारी आहे. घरामध्ये आम्ही दोघंच असते. आणि तुमची मुलं? नाही ना, खोदायने आम्हाला डिकरा डिकरी दिलेच नाही. आता आमच्या लग्नाला 50 बरस झाली. आता आमची बायडी बिमार झाली तेव्हा तिचं सगळं आम्हीच करते. ही झोपली आहे पण तरी बी बोलू शकते. हा, साला दिवसभर बोलून बोलून माझा डोका आउट करते. श्रीत बोल ना तू. ते पोरालो ते रुस्तम मला म्हणते मी बोलते आणि आता कोण बोलते बघला ना तुम्ही. पण लई प्रेम करते माझ्यावर रुस्तम. मी त्याला बाप नाही बनवू शकली, पण तोच आता माझा डिकरा बनून माझं सगळं करते. बेडपोट पण देते आणि आता माझ्या इलाजसाठी तुमच्या बँकेकडून त्याने लोन घेतला. हे श्रीन, तू केम रोय छे गांडी जेवी? चुप कर ना.
तुम्ही लोक बसा, मी तुमच्यासाठी पाणी आणते. आणि हा तुमचा हा इन्स्टॉलमेंट पण रेडी आहे, काळजी करू नको. हा बसा बसा. पाहिलत मॅडम, या वयातही यांचं एकमेकांवर किती प्रेम आहे ते. सांगा ना मॅडम, जर तुमच्यावर पळून जायची वेळ आली तर तुम्ही काय कराल? इंद्राजी, मी म्हंटल ना तुम्हाला, मुलांसाठी हा निर्णय घेणं खूप सोपं असतं, पण मुलींसाठी नाही, खूप कठीण आहे ते. पण हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये मॅडम. तुम्ही पळून जाल की नाही जाल हे सांगा. पाणी. लेकरा, एक बात कहू. काय? तू भागून जाऊन लगीन नको करू. हा, अरे आम्ही पण भागून लगीन केला, पण लई त्रास होतो रे, लई त्रास होतो. आता तुला एक गोष्ट सांगते बघ, साला प्रेम इम्पॉर्टंट आहे रे, लगीन नाही. अरे तुम्ही तुमचं लव जिवंत ठेवा, लगीन होणारच रे, पण त्याचा त्रास नाही होणार आहे. आता आम्हाला बघा, आमचा लव अजून बी जिवंत आहे आणि आमच्या डेथ पर्यंत ते तसंच राहणार आहे. शिरीन, बरोबर आहे ना? गांडो चतुरुस्तम, मगर आय लव्ह यू. आय लव्ह यू टू शिरीन. कार्तिक चल. कुठे? त्या मुलीच्या घरी. काय? हो, तुझं प्रेम खरं आहे ह्यावर तुझा विश्वास आहे ना? हो दादा. चल तर मग आपण आजच त्या मुलीकडे तिचा हात मागायला जाऊया. चल. अगं काय ताई, आता ना बाबा दीदीच्या आठवणीत आहे. काही दिवस जाऊ दे, त्यांना यातून बाहेर पडू दे. मग तुझ्या आणि कार्तिक बद्दल आपण नक्की बोलू त्यांच्याशी. थँक्यू. दादा इथून राईट. गणेशवाडी. हो. दीपू, मी तुला इतकं बोलले, पण प्रत्येक वेळेला तू मला समजून घेतलंस आणि मला वाचवलं. दीपू, तू नसतीस ना तर माझं आणि कार्तिकचं नातं कुणीच समजून घेतलं नसतं. काही अगं, मी बहीण आहे तुझी. मी तुला मदत नाही करणार तर मग कोण करणार? दीपू, पण तुझे हे उपकार मी कधीच नाही विसरणार. हे इथे. इथे? हा, म्हणजे ते पहिल्या मजल्यावरची खिडकी आहे ना, तेच घर आहे. कार्तिक, हे तर देशपांडे सरांचं घर आहे ना? हो, मी त्यांच्याच मुलीवर प्रेम करतो. कार्तिक बस. का? काय झालं? कार्तिक गाडीवर बस पटकन. अरे पण काय झालं? कार्तिक बस.